आपण एखादी गोष्ट जर मनात ठरवली, म्हणजे जर देवीची आईची इच्छा जर असेल की तुम्हाला तिचं बोलवणं जर आलं की तुम्ही कसंही असून द्या आणि कुठंही असून द्या, तुम्ही ह्या ठिकाणी येणारच. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे सानुबाई मंदिराला. खूप असं जागृत असं मंदिर आहे. खूप दिवसापासून इच्छा होते की जायचं. आपण रोज मुंबईला आपण अपडाऊन करतो. मला रोज तळेगाव टोल नाका आपण क्रॉस केल्यानंतर ते मंदिर दिसत होतं. पण एक विषय असं होतं की या ठिकाणी फोर व्हीलर गाडी येत नाही आहे, कारण एक्सप्रेसवे आपल्या बाजूला असल्यामुळं ते ओझरडे गावामधून आपल्याला यावं लागतं. त्यामुळे आपण आज बाईकवरती आपण जानूबाई मंदिराला आलेलो आहे. आज मंगळवार आहे, खूप चांगला वार आहे. त्यामुळं आपण आता पुण्यातून निघालो, म्हणजे रूट पण सांगतो मला कसं यायचं ते. पुण्यातून निघाल्यानंतर आपण तळेगावला आलो. तळेगाववरून उर्शे गावातून आपण ओझरडे गावात आलो. ओझरडे गावातून चौकशी केल्यानंतर त्यांनी मला हा रस्ता असा एकदम कच्चा रस्ता आहे. ते गावातून खाली उतरता वेळेस फक्त बाईकच उतरू शकते. थोडं इकडं गाव, थोडं इकडे घरं वगैरे जरा शेतात नाही असल्यामुळं थोडा या ठिकाणी रस्ता दिसतो आहे मला पुढं. मित्रांनो, आपण पूर्ण डिटेल माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. खूप जागृत असं देवस्थान आहे. पावसाळ्यातसुद्धा खूप वातावरण खूप भारी असतं. खास आपण तुमच्यासाठी आज व्हिडिओ काढण्यासाठी आपण आलेलो आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. समोर हा डोंगराच्या पायथ्याशी समोर या ठिकाणी जानूबाईचं मंदिर आहे. बस पुढं समोर लाल जे दिसतं आहे थोडंसं फुलं आहेत ती असं आहे इकडं. मित्रांनो, हा बघा, हा असा रस्ता आहे. असं सगळं इकडं सगळा डोंगराळ भाग आहे आणि आपण असं आता इकडं सरळ जाणार आहोत. समोर तर रस्ता दिसतोय मला इकडं असा, पण बघूया आता गेल्यानंतर कळन रस्ता आहे का नाही ते. आणि हे समोर या ठिकाणी इथं हे मंदिर आहे जानूबाईचं. आपण आता जाणार आहे तिकडे. रस्ता खूप खडतळ आहे आणि दगड सगळे गोटे बिटे निघालेले आहेत. तसं डोंगर आहे सगळीकडे. आणि त्यातून आपण आज मंगळवार पण आहे आणि खूप दिवसातून योग आला आहे आपल्याला जाण्यासाठी देवीला. आणि मला असं वाटत होतं की या ठिकाणी लेण्या आहेत, कारण एक्सप्रेसवरून बघितल्यानंतर असं या ठिकाणी लेण्यासारखं दिसायचं इकडं समोर बघितलं. पण ॲक्च्युली हे मंदिर आहे, तर आपण आता मंदिराला जाणार आहोत. खूप इच्छा होती येण्याची इकडं. म्हणजे कसं की ज्यावेळेस आपण मुंबईला जायचो त्यावेळेस मी एक्सप्रेसवरून असं बघितल्यानंतर असं मला सहज इकडं हे मंदिर मला लेण्यासारखं मला दिसून यायचं इकडं. तर म्हणजे खूप दिवसापासून, म्हणजे खूप वर्षापासून इच्छा होती की एक दिवस या ठिकाणी यायचं. पण आज योग आला आणि गाडी आपण बाईक खालीच लावली, कारण रस्ता फार कच्चा आहे. पण आज चालत हा डोंगर चढून आपण मंदिराला वर जाणार आहे. गाडीवर आली असती, रस्ता खूपच खराब आहे आणि तेवढी गाडी नसते वर आली. जोपर्यंत आली तिथपर्यंत आपण बाईक आणण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला मी समोरचं खूप दृश्य म्हणजे खूपच भारी आहे. म्हणजे एवढं सगळं असं उन्हाळ्याचं वातावरण आणि त्यामध्ये अशी लाल जरत फुलं, म्हणजे एक निसर्गाचा एक चमत्कार असतो. अशा प्रकारे या ठिकाणी सगळं वातावरण असं हे झालेलं आहे. हे बघू शकता, याचा सगळा कच्चा रस्ता आहे. आणि जे मी तुम्हाला सांगत होतो ते मोबाईलमध्ये म्हणजे कॅमेऱ्यामध्ये बघण्यापेक्षा आपण रिअल डोळ्यांनी जे आपलं डोळ्याचं जे मेगापिक्सेल आहे, म्हणजे एवढं सुंदर असं दृश्य आहे. म्हणजे हे बघा, हा समोर मुंबई पुणे एक्सप्रेसवे, हा समोर, हे समोर हे ओझरडे गाव आहे. आणि असंच बाजूबाजूनी आपण असं इथं डोंगराच्या पायथ्याशी येऊन या ठिकाणी आपण गाडी लावलेली आहे. आणि हे सगळं असं हे निसर्गाचं असं वातावरण म्हणतात, खूपच
बरे असं हे वातावरण आहे. बघा सगळं खाली ही दरी वगैरे सगळं खाली असं आहे सगळं. पावसाळ्यामध्ये इथं वरून असा वॉटरफ्लो म्हणजे धबधबा असा पडला जातो इकडं. एवढं भारी असं या ठिकाणी वातावरण आहे. आपण आता इथं एकटाच दिसतोय तर खरं. बघूया. आणि बघा कसं एवढं लाल भडक एकदम अशी फुलं अशी झाडांना आलेली तिथं. हे बघा खूप भारी आहे, खूप भारी. आपण लेण्या म्हणतो, लेण्यासारखंच या ठिकाणी वातावरण आहे. दम खूप लागला आहे मला. 9:30 वाजल्यात. सकाळी आपण लवकर निघालो होतो 6:30 वाजता. बघा या ठिकाणी पावसाचं हा सगळा धबधबा असं वरून पडत असतो, पाणी सगळं इकडं खाली. नेमकं मी पाणी आणलं नाही आहे, तहान लागले मला आता इथं. हे बघा या ठिकाणी मातोश्री सार्वजनिक उत्सव 2025 आलेल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. मातोश्री जाईबाई प्रतिष्ठान ओझरडे. खूपच बोल आहे राजा उदय. आता इथं खूप असं म्हणजे असं लेण्यामध्येच म्हणजे सगळं असं दगडाचं सगळं असं आतमध्ये लेण्यासारखंच आतमध्ये मंदिर आहे हे बघू शकता. भारी. आणि हा वॉटर फ्लो आहे. हे पावसाळ्यामध्ये इथून हे सगळं पाणी इथं खाली पडतं. म्हणजे लहान मुलांना वगैरे तुम्ही असं पावसाळ्यात येऊ शकता, पण जपून येत जावं. कारण कसं वरून पाणी गेलं असं थांबत जाऊ नका, कारण वरून दगड वगैरे काय आला काय झालं तर आपल्या लक्षात येत नाही. कारण लहान मुलं असतात, त्यामुळे थोडं जपून थोडंसं लांब इकडं खाली थोडं खेळा. आणि खाली जरी आले इकडं तरी खाली दरी आहे, त्यामुळं शक्यतो जास्ती लांब जाऊ नका, जवळपासच हे करा. आणि आपण आता मंदिरामध्ये आपण आता आतमध्ये जाणार आहे. बहुलाही राजा उदय उदय. बघा हे मंदिर किती सुंदर असं आहे, म्हणजे आपण कल्पना नाही करू शकत असं मंदिर आहे इकडं. म्हणजे जय श्रीराम. बहुलाही राजा उदय उदय. आपण आता दर्शन घेणार आहोत.
हे बघू शकता आपलं त्या आईचं मंदिर. खूपच सुंदर अशी मूर्ती आहे. म्हणजे साक्षात मला आईचं दर्शन झालं. मला खूप असं हे आहे. जर आलं तिथं पाणी पण प्यायला वगैरे असतं. खूप भारी आहे. नक्की या, अवश्य एकदा भेट द्या. सगळं असं कोरीव काम आहे, सगळं लेण्यामध्ये हे केलेलं आहे सगळं. नक्की अवश्य एकदा तुम्ही आले तर नक्की भेट द्या. आणि खूपच सुंदर असं या ठिकाणी हे मंदिर आहे. तुम्ही समजा इथं आता मुक्कामी जर आले तुम्ही तर इथं चूल पण दिसते इथं. हे बघू शकता इकडं असं सगळं असं खूप छान असं सगळं हे दगडामध्ये असं कोरीव काम केल्यासारखं आहे. इथं तुम्ही रात्री येऊन मुक्काम पण करू शकता. असं या ठिकाणी केलेले बघा. हे नक्की इथं कोणतरी राहत आहे किंवा खाली गावातले लोक वगैरे पूजाला वगैरे या ठिकाणी येत असतील. हे प्रसादासाठी केलेलं दिसतंय. खूप सुंदर आहे. नक्की या, अवश्य एकदा भेट द्या. बाहेरचं वातावरण पण खूप सुंदर असं खूप भारी आहे. असे ठेव का. असंच लेकरा लक्ष राहू दे. आपण आता थोडं या ठिकाणी आराम करणार, बसणार थोडा वेळ, एक 5-10 मिनटं बसून, आणि मग आपण परतीच्या वाटेला लागू. खूपच सुंदर असं मला अनुभव आलेला आहे. म्हणजे एकदा आपण एखादी गोष्ट जर मनात ठरवली, म्हणजे जर देवीची आईची इच्छा जर असेल की तुम्हाला तिचं बोलवणं जर आलं की तुम्ही कसंही असून द्या आणि कुठंही असून द्या, तुम्ही ह्या ठिकाणी येणारच. कारण मी आता तुम्हाला प्रत्येक वेळेस मी हेच सांगत आलो, म्हणजे व्हिडिओ चालू केल्यापासून मी इथे आल्यापासून, की मी मुंबईला कंटिन्यू जाणं येणं असतं. जाता वेळेस मला रेग्युलर मला हे दिसतं. म्हणजे माझं असं एक लक्षच असं एक असायचं की बाबा इथं काय नक्की काय असेल काय नसेल. व डोंगराच्या पायथ्याशी फक्त मला असं लाल दिसतं आणि थोडंसं असं लेण्यासारखं मला हे असं दिसायचं मला इथं. तर काय असेल आतमध्ये. तर मग मी गुगलवरती सर्च केलं. म्हणजे आज एक रात्री हे केलं, सर्च केलं की बाबा आज जायचं, आपण बघून येऊ काय आहे नक्की काय नाही. सकाळी 6:30ला निघालो मी बरोबर घरातून. 9-9:30 वाजता मी आलो. म्हणजे रस्ता 4 व्हीलर येत नाही आहे, 2 व्हीलरच फक्त येते आहे इकडं. तुम्हाला उदरडे गावाच्या तिथं गाडी तुम्हाला लावायला लागेल. जर 4 व्हीलर असेल तर लावायला लागेल. एक अर्धा तास लागेल तुम्हाला तसं यायला. आणि तसं तुम्ही आता थोडंसं तिथून जर गावात चौकशी केली तर गाडी कुठून जर जाते तर तुम्हाला ती लोकंसुद्धा रस्ता तुम्ही सांगू शकतात. आता मी फक्त बाईक माझ्याकडे असल्यानं मला बाईकचा रस्ता त्यांनी दाखवला. कारण ते थोडंसं गावाच्या पूल क्रॉस केल्यानंतर तिथून खाली उतराय फक्त बाईकचाच रस्ता होता. तर बाईक मी आपलं तिथून बाईक उतरून मी आलो तिथून. तर तुम्ही जर येत असेल तर नक्की या. पण एक एवढं आहे की तिची इच्छा असेल, तिने जर बोलवलं तर आपल्याला यावंच लागतं. म्हणजे काही जरी झालं तरी आपल्याला यावंच लागतं. हा मला एक चांगला असा अनुभव आलेला आहे. आणि मी इथपर्यंत आलो आणि आईचं दर्शन खूप छान आणि खूप सुंदर असं एवढ्या वातावरणामध्ये. म्हणजे विचार फक्त हे मीच जाणू शकतो की या इथलं वातावरण आणि
कसं या ठिकाणी आहे, काय आहे हे तुम्ही बघू शकता. असं एकटाच या सगळ्या मंदिरामध्ये मी एकटाच आहे या ठिकाणी. आणि किती बरं असं मनाला किती बरं वाटतंय. नक्की या. आणि तुम्हाला मी एकदा रूट पण सांगतो. आपण समजा पुण्यातून तुम्ही आले तर तळेगावला या. तळेगाववरून उर्से गावात या. उर्से गावात आल्यानंतर उर्से गावातून ओझरडे गावामध्ये या. ओझरडे गावातून तुम्ही विचारू शकता. ओझरडे गावाचीच देवी आहे, विचारू शकता तुम्ही, तिथून येऊ शकता. आणि पिकनिक पावसाळ्यामध्ये पण खूप भारी इथं वॉटर फ्लो असतो. पावसाळ्यात पण तुम्ही या. खूप मस्त आणि खूप भारी वातावरण आहे. आत्तासुद्धा खूप भारी वातावरण आहे. अजिबात गरम होत नाही, काय नाही. एकदम असं डोंगराच्या असं एकदम डोंगर, किती मोठा डोंगर आहे. आणि ह्या तिथं आतमध्ये लेणी गेलेली आहे. लेण्यामध्ये हे मंदिर आहे आणि खूपच सुंदर असं मंदिर आहे. अवश्य एकदा भेट द्या मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. बोल आई राजा उदय उदय. चला आता आपण परतीच्या वाटेला लागलेलो आहे. आणि नक्कीच अवश्य एकदा भेट द्या. खूप जाईबाईचं हे मंदिर आहे, खूपच सुंदर असं. आणि नक्की या, नक्की भेट द्या. खूपच सुंदर असं, खूप भारी असं मंदिर म्हणता येईल. खूपच छान आहे. आणि माझी एक इच्छा होती बाई यायचं, ती इच्छा पूर्ण अशी झालेली आहे. आणि आलो आहे, दर्शन पण खूप सुंदर असं झालेलं आहे. आणि इथं आल्यानंतर असं सगळं लाल, सगळीकडे हिरवंगार. आणि या ठिकाणी सगळं असं झाड एकदम असं लाल भडक फुलं याला आलेली. खूप सुंदर असं वातावरण आहे. बाजूचा परिसरसुद्धा खूप भारी आहे, हे बघू शकता. हे असं सगळं एवढा मोठा डोंगर आहे. डोंगराच्या खाली तळाशी हे लेणी, लेण्यामध्ये असं हे मंदिर आहे. खूप भारी आहे. आपण बऱ्याच ठिकाणी जातो, तर या ठिकाणी पण अवश्य एकदा भेट द्या. खूप भारी आणि खूप छान असं मंदिर आहे. फक्त चालत असं यावं लागतं थोडं वरती. थोडंसं देवासाठी काही हरकत नाही, आलं तर या नक्की. हे बघा, आता हा उतरायला थोडा अवघड रस्ता आहे. लाईट वगैरे या ठिकाणी आलेले आहे. आणि हे बघा, हे असं सगळं लाल भडक, सगळं हे झाडं हिरवंगार, डोंगर वगैरे सगळं हिरवंगार आहे. आणि सगळं वातावरण भारी आहे. आणि हा एकदम उताराचा रस्ता. आपण थोडी गाडी वर आणली, थोडंसं मला जाता वेळेस असं वाटतं थोडंसं अवघड वाटतं आहे, कारण एकदम उतार आहे. मी अर्ध्यामध्ये तरी गाडी लावली, अजून थोडी खाली लावायला पाहिजे होती. कारण हा सगळा असा सगळा हा रस्ता आहे, सगळा पडझडीचा सगळा रस्ता. बघा, हे सगळं असं हिरवंगार आहे सगळं. आणि या ठिकाणावरच वरचा जो धबधबा या डोंगरावरून येतो, बघा किती उंच डोंगर आहे हा. बघा, अजूनही आपल्या कॅमेऱ्यात बसत नाही हा डोंगर, अजून उंच आहे. गाडी आपण इथं खाली लावलेली आहे. खूपच सुंदर आणि छान असं दर्शन झालेलं आहे. अवश्य एकदा भेट द्या मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मंदिराला परत पुन्हा एकदा सांगतो, एकदा नक्की भेट द्या. उतरता वेळेस थोडंसं चप्पल वगैरे घालून येऊ नका, शूज घाला. म्हणजे ही चप्पल ह्या ठिकाणी असं माती वगैरे असं सगळा हा रस्ता असल्यामुळं घसरण्याची शक्यता आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा नक्की भेट द्या मंदिराला, जाईबाईच्या मंदिराला. खूपच सुंदर असं मंदिर आहे. थँक्यू. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण आपल्या बाईकपाशी, आपण गाडीपाशी आलेलो आहे. आणि तिथून खाली एकदम अवघड आणि एकदम चिकाटीचा असा हा उतार आहे, रस्ता आहे. आणि आपण आता या रस्त्याने जाणार आहे. कसं जातो हे माहीत नाही. मोठ्या मोठ्या दगडी आहेत सगळ्या ह्याला, वाटेला खूप मोठ्या मोठ्या दगडी आहेत. तिथून बघूया
जाऊया. बोल आई राजा उदय उदय. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.